श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त काय सेवा करायची आहे, वेळेअभावी ज्यांना वेळ नाही त्यांना कोणत्या सेवा करता येतील स्वामी समर्थ महाराजांच्या, ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. सेवेचे नियम काय आहेत, पारायण करायचे असेल तर ते कसे करायचे, नियम कसे पाळायचे, पूजा कशी मांडायची, संकल्प कसा करायचा, बऱ्याच अशा गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुरुपौर्णिमेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष अनुष्ठान किंवा पारायण सेवा अत्यंत फलदायी मानली जाते. ब्रह्मांडात गुरुतत्व अधिक जागृत असल्याने भक्तांना स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते. आपल्या वेळेनुसार आपण कुठलीही एक सेवा करू शकतो. 21, 7 किंवा 3 दिवसाचे पारायण आपण करू शकतो. स्वामीचरित्र सारामृत पारायण. स्वामीचरित्र सारामृत पोथीचे एकूण 21 अध्याय आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता होईल अशा बेताने आपल्याला 21 दिवसांचे रोज 1 अध्याय, 7 दिवसांचे रोज 3 अध्याय किंवा 3 दिवसांचे रोज 7 अध्याय असे आपण याप्रमाणे पारायण करू शकतो. रोजची 10 मिनिटांची सोपी सेवा. ज्यांना वेळेअभावी मोठे पारायण करणे शक्य नाही त्यांनी रोज केवळ 10 ते 15 मिनिटं काढून तारक मंत्र रोज 11 वेळेला स्वामींचा हा अत्यंत प्रभावी निशंक हो निर्भय हो मनारे हा तारक मंत्राचे पठण करावे. जर आपल्याला 11 वेळेला शक्य नसेल तर किमान 1 वेळेला तरी, 3 वेळेला तरी किंवा 11 वेळेला आपण हा मंत्राचे पठण करू शकतो. 1 वेळेला केलं तरी काही हरकत नाही. आपण स्वामींचे नामस्मरण करू शकतो. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण 1 माळ, 3 किंवा 11 माळी 108 वेळेला असा जप करायचा आहे. स्वामीस्तवन आपण रोज एकदा म्हटलं तरी चालतं. संकल्प आणि पूजा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला पिवळे वस्त्र, पिवळी फुले आणि तुळशीपत्र अर्पण करावे. स्वामींना आवडीचा पुरणाचा स्वयंपाक किंवा बेसनाचे लाडू किंवा आपल्याकडे जोही काही आपल्याकडे गोडाचा नैवेद्य अवेलेबल आहे घरामध्ये तो आपण स्वामींना दाखवावा. कृतज्ञता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वचनाचे स्मरण करून महाराजांकडे सुख, शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रार्थना करावी. श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे ही स्वामी महाराजांची अत्यंत प्रिय आणि फलदायी सेवा मानली जाते. या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय ज्यामध्ये स्वामींच्या दिव्य लीलांचे आणि चमत्कारांचे वर्णन केलेले आहे. आता पारायण कसे करावे, त्याचे नियम काय आहेत आणि विधी काय आहेत हे बघायचे आहे. आपण आपल्या वेळेनुसार 1 दिवसाचे पारायण एका बैठकीत न उठता करता येते. 1 ते 21 अध्याय आपण पूर्ण वाचू शकतो. 3 दिवसाचे पारायण रोज 7 अध्याय वाचावे. 7 दिवसांचे पारायण म्हणजे रोज 3 अध्याय वाचावे. पूजा मांडणी व नियम काय आहेत, संकल्प कसा करावा. 1. पूजा मांडणे. एका चौरंगावर किंवा पाटावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करावी. 2 दिवे आणि धूप. पूजेच्या ठिकाणी 1 तेलाचा किंवा 1 तुपाचा दिवा धूपबत्ती लावावी. पारायण संपेपर्यंत तो दिवा सतत तेवत ठेवावा. संकल्प कसा सोडावा. पहिल्या दिवशी उजव्या हातात पळीभर पाणी, अक्षदा आणि फूल घ्यावे. स्वामींचे स्मरण करून आपले नाव, गोत्र जर माहीत असेल तर त्याचे उच्चार करावा आणि आपली मनोकामना महाराजांना सांगावी. त्यानंतर ते पाणी ताम्हनात किंवा पात्रात सोडावे आणि नंतर ते पाणी तुळशीला वाहावे. वाचनाची सुरुवात प्रथम गणपती, कुलदेवी आणि स्वामींचे स्मरण करून करावी. श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाच्या वाचनानंतर सुरुवात करावी. आता नियम काय आहेत. निश्चित वेळ. पारायणाला आपण रोज एकाच निश्चित वेळेवर पारायणास सकाळी किंवा संध्याकाळी बसायची आहे किंवा सायंकाळी 6 नंतरची वेळ अत्यंत उत्तम मानली जाते. दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये आपण पारायण करणे टाळावे. एकाग्रतेने वाचन करावे. मध्येच उठू नये व कुणाशी बोलू नये. आहार आणि वर्तन. पारायणाच्या दिवसामध्ये संपूर्ण सात्विक आहार असावा. मांस, मद्य, कांदा आणि लसूण खाणे जमल्यास टाळावे. तसेच कोणाबद्दलही वाईट विचार करू नये किंवा अपशब्द बोलू नये. नैवेद्य. रोज वाचनानंतर स्वामींना खडीसाखर, फळे किंवा जमल्यास बेसनाचा लाडू, पुरणपोळीचा नैवेद्य किंवा आपण जो काही बनवलेला आहे घरामध्ये खाण्यासाठी तो नैवेद्य स्वामी माऊलींना दाखवावा. आता पारायणाची समाप्ती सांगता कशी करावी.
आता पारायणाच्या शेवटच्या दिवशी 21व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी स्वामींना पंचपक्वान्नाचा किंवा खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास लहान मुलांना किंवा सुवासिनीला घरी जेवायला बोलवावे आणि आरती करून पारायणाची सांगता करावी. अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण स्वामी महाराजांची सेवा करतो. आपल्याला वेळेअभावी कोणकोणत्या सेवा करता येईल हे देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.